नमस्कार. तुमच्यासाठी प्रवास म्हणजे नेमकं काय? माझ्यासाठी प्रवास म्हणजे तो कसाही असो, बाय ट्रेन, बाय प्लेन और बाय रोड. प्रवास जर्नी एन्जॉय करणं तितकंच महत्त्वाचं असतं नाही. माझ्या भटकंतीच्या बकेट लिस्टमध्ये असलेल्या आणखीन एका प्रवासाची गंमत तुम्हाला सांगते, जे की मी नुकतीच कंप्लीट करून आली आहे. तर मी गेले होते राजस्थानमधील उदयपूर येथे. उदयपूरला पोहोचताच हॉटेलमध्ये चेक इन केलं, छान फ्रेश झालो आणि तडक निघालो गणगौर घाट पाहण्यासाठी. सनसेट नाही दिसला आम्हाला तिथे, पण वातावरण खूप छान होतं. त्यानंतर संध्याकाळी बागुरगी हवेली येथे धरोहर शोचं ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं. ते पाहण्यासाठी आम्ही गेलो. कमाल शो होता. इफ यू गो देअर मस्ट वॉच दिस शो. हंडा टू वॉट अ बॅलन्सिंग करत करत परफॉर्म केलं मॅन. अमेझिंग. मग दुसऱ्या दिवशी सिटी पॅलेस पाहण्यासाठी निघालो. सिटी पॅलेसला पोहोचताच गाईडला हायर केलं, त्यांना फॉलो केलं. गाईड काकांनी बऱ्यापैकी आम्हाला माहिती सांगितली. महत्त्वाचं म्हणजे उदयपूरला मी माझ्या 2 मैत्रिणींसोबत, आई, आजी आणि सासूबाईंसोबत गेले होते. तर आम्हाला पूर्ण झिम्मा मूव्हीसारखा फील आला होता. सिटी पॅलेसचा बाहेरचा व्ह्यू आतून असा काहीसा दिसतो. पहा, सुंदर नाही? सिटी पॅलेस खूप मोठं असल्यामुळे आम्हाला फिरत 3.5 ते 4 तास आरामात लागले. सिटी पॅलेस पाहायला गेल्यानंतर उरलेला वेळ आम्ही फतेसागर लेकला गेलो. तेथील नेहरू गार्डन येथे एक्सप्लोर केलं. नेहरू गार्डन हे खूप छान आहे. मस्त तिथे फोटोज काढले, निवांत वेळ घालवला. अशा प्रकारे दुसरा दिवस संपला. मग येतो तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी आम्ही शिल्पग्राम ही जागा ठरवली होती की तिथे एक्सप्लोर करायला जायचं. शिल्पग्राम खूप सुंदर आणि शांत जागा आहे. शिल्पग्रामला विविध प्रकारच्या लोककला सादरीकरण केलं जातं. ते पाहण्यासाठी तुम्ही थांबूही शकता. तसेच बऱ्याच हँडमेड गोष्टींचे शॉप्स तिथे आहेत. तिथून तुम्ही शॉपिंगही करू शकता. खूप सुंदर आणि युनिक पीसेस आहेत, मातीने बनवलेली असं हे शॉप आहे. त्यानंतर हे सॉन्ग माझ्या तरी फेवरेट लिस्टमध्ये सध्या तरी आहे. मग काय, शॉपिंग आणि वॉकिंग झाल्यानंतर महिला मंडळाने आरामासाठी ही झोपडी शोधून काढली. सही ना? मग आला चौथा दिवस. आम्ही गेलो होतो गुलाबबाग येथे. तेथील मिनी टॉय ट्रेन विथ आजी एन्जॉय केली. एक्सपिरियन्स खूप क्यूट होता आणि मजेशीर होता. छान मजा आली. मग सहेली की बाडी मैत्रिणींसोबत घुमा, काही रील्स काढले आणि मग शेवटी होतो पोटोबा. राजस्थानमधील ट्रॅडिशनल फूड दाळ बाटी खंबागणी ह्या रेस्टॉरंटमध्ये एन्जॉय केलं. खूप मस्त होतं. तुम्ही कधी येताय उदयपूरला?